महाराष्ट्रातले राजकीय नेते गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारच्या भाषेचा वापर करतायत त्यामुळे लोकांचं चांगलंच मनोरंजन होत आहे। मात्र या सगळ्यामध्ये एका गोष्टीला मात्र सुगीचे दिवस आले। कुठली आहे ही गोष्ट पहा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या। आता हे जे साऊंड इफेक्ट तुम्ही ऐकलेत त्यांना तांत्रिक भाषेत बीप असं म्हणतात। महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत असल्यामुळे हे बीप गेली कित्येक वर्ष धूळ खात पडून होते। मात्र यंदाच्या निवडणुकीत या बीप्सना सुगीचे दिवस आले। आपला अनुशेष दूर होईल अशी आशा या बीप्सना निर्माण झाली आहे। आता हेच ऐका। तुम्हाला त्या खोलीचं महत्त्व माहिती नाहीये। ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे आणि तिला तुम्ही नालायक माणसा तू कुठली तरी खोली म्हणतोस। होय, मी आज मुद्दामून नालायक म्हणतोय, कोडगा म्हणतोय, कारण माझ्या भावना या त्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल या अत्यंत संवेदनशील आहेतच। तर हे बीप हल्ली सतत सज्ज असतात, कधी वापरले जातात तर कधी नाही। मात्र या बीपचं पूर्वीचं आरामाचं आयुष्य मात्र आता संपलंय। सतत त्यांना अलर्ट मोडवर राहावं लागतं। त्यांची निराशा, त्यांची हताशा आणि नसलेले मुद्दे यामुळे ते अशा प्रकारे बोलतायत। मी तर नागपुरी आहे, मला त्यांच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येतं, पण मला ते शोभत नाही। कारण जे मॅच्युअर्ड राजकारणी असतात त्यांनी असं बोलायचं नसतं। मला असं वाटतं की समोर हार दिसते, निराशा वाढते आणि त्यातनं शिवराळ भाषा सुरू झालेली आहे। आता हे त्या पक्षाचे दिग्गज नेते असल्यामुळे बीप वापरण्याच्या पातळीवर जात नसले तरी बीपच्या प्रांतातला त्यांचा वावर मात्र वाढल्याचं दिसतंय। तुम्हाला मगाशी तुम्ही कोणावरती बोललात? काय ते टरबूज म्हणजे कोण? म्हणजे कोण? अरे म्हणजे मध्ये मी त्याला फडतूस बोललेले ते आता नाही मी बोलत आहे, नाही तर सांगतील पुन्हा फडतूस बोलले। मी त्याला फडतूस बोललो होतो, आता बोलत नाही। मी त्याला कलंक पण बोललो होतो, पण आता बोलत नाही, कारण त्याला फार वाईट वाटतं ते। महाराष्ट्रात यापूर्वी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या अनेक नेत्यांनी या बीप्सची बेरोजगारी दूर केली आहे। ही लढाई बळवंत वानखडे आणि ती आहे कोणी तिच्याशी नाही आहे, डान्सरशी नाही आहे, बबलीशी नाही आहे। ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या। एकदा तर मुख्यमंत्री साहेबांनी घोषणाच केलेली आहे, जो राम का नाही वो किसी काम का नाही। जीभ घसरलीच्या आईला पुणे टीव्ही वाले काही म्हणतील। प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे, प्रत्येकाला भांडण्यासाठी प्रवृत्त करायचं। तो माणूस ईर्ष्याला भेटला पाहिजे, तो तुझ्या अंगावर आला पाहिजे। हे जे तुझे नेहमी प्रयत्न आहे, नंतर रडतो सारखा रडतो कशाला? अरे पुरुषातला पुरुष आहेस ना तू। निलेश राणे, अरे नारायण राणे तुझ्या फार मोठे आहे। हा निलेश राणे तुला बाजार तुझा नाही उठवला एक दिवस, निलेश राणे नावाचा सांगणार नाही। आता या बीप्सना काम शोधायला महाराष्ट्र सोडून यूपी बिहारला जायची गरज पडत नाही। आजकाल राज्यातच त्यांना रोजगार मिळू लागलाय। या सगळ्यात महाराष्ट्राची तथाकथित राजकीय संस्कृती मात्र दारोदार भटकत असल्याचं चित्र आहे, एखाद्या अतृप्त आत्म्यासारखी। अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई।